छान बाल आनंद मेळावा तथा आणि मतदानी जागृती रॅली हे मुलांनी किती छान बनवले आहे ते केंद्रीय जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चांपा येथे। सर थोडं बोलू शकता का मॅडम? तुम्ही केंद्र करू का? हां बोला। आज 16 मार्च या दिवशी उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे विद्यार्थ्यांनी आर्थिक साक्षरता या उपक्रमांतर्गत एक खरी कमाई या दृष्टीने आनंद मेळाव्याचे आयोजन येथील मुख्याध्यापकांनी विद्यार्थ्यांच्या मार्फत केलेले आहे। विद्यार्थ्यांना प्रत्येक वस्तूंची विक्री खरेदी कशी करावी याचं प्रत्यक्ष ज्ञान या उपक्रमातून मिळणार आहे आणि आमच्या माननीय CO मॅडम यांचा हा आर्थिक साक्षरता हा उपक्रम विद्यार्थ्यांच्या तनामनामध्ये कसा पोहोचेल आणि व्यवहार ज्ञान त्यांना कसं येईल आर्थिक दृष्टीने ती या उपक्रमातून येथे दाखवण्यात आलेला आहे। सुंदर उपक्रम हा आयोजित केलेला आहे। या निमित्ताने विद्यार्थ्यांचा आनंद द्विगुणित झालेला आहे। विद्यार्थ्यांना खूप हौस आहे। शिक्षणा म्हणजे शालेय पुस्तकाबरोबर हे अतिरिक्त पूरक मार्गदर्शन ॲक्टिव्हिटी सर्वांगीण विकास होण्याच्या दृष्टीनं हा उपक्रम खरोखर स्तुत्य आहे। या निमित्ताने आज मतदान रॅलीसुद्धा या शाळेतून काढल्या गेलेली आहे। मतदान प्रत्येक नागरिकांनी करावे स्वीप प्रतिज्ञासुद्धा घेतलेली आहे आणि मतदान रॅलीच्या माध्यमातून प्रत्येक नागरिकांनी आपण एक देशाचा एक घटक आहोत, एक खंबीर नेतृत्व आहोत आणि म्हणून या मतदान उपक्रमामध्ये सर्वांनी सहभाग घ्यावा या दृष्टीने जनजागृतीच्या दृष्टीने एक मोठी रॅलीसुद्धा या शाळेमधून काढल्या गेली आहे। ठीक आहे। मॅडम तू बोलू शकता का थोडंसं 2 शब्द? आपण अध्यक्ष मॅडम आहे का? अच्छा अच्छा बोला। कार्यक्रम आयोजित आणि शासनाने आम्हाला शनिवारला दप्तर मुक्त शाळेमध्ये तुम्ही दर शनिवारला एक खाली उपक्रम आयोजित करावा असं त्यांचं नियोजन आहे। तर आम्ही दर शनिवारला काही ना काही आमच्या शाळेमध्ये उपक्रम राबवित असतो। बाल आनंद मेळावा आयोजित करण्याचा एकच उद्देश आहे की यामुळे मुलांना त्यांचा स्वयंरोजगाराची संधी मिळते। म्हणजे आज आर्थिक साक्षरताचं एक त्याच्यामध्ये मुलांना पैसे कसे कमवायचे, गुंतवणूक कशी करायची, विनियोग कसा करायचा यातून त्यांना ज्ञान दिल्या जाते। तर आता आपण पाहतो बेरोजगारी खूप वाढत आहे। यामुळे मुलांना स्वतः मालक कसं बनता येईल आपल्याला आणि आपण इतरांना कसं रोजगार उपलब्ध करून देता येईल। तर या उद्देशाने त्यांचं एक बाल आनंद मेळाव्याचं आम्ही आयोजन इथे केलेलं आहे आणि आमच्या इथे 27-28 स्टॉल मुलांनी लावलेले आहेत। स्वयंप्रेरणेने त्यांनी सकाळी उठून सर्व पदार्थ वगैरे घेऊन ते सकाळी 7:30ला इथे हजर झाले आणि त्यांनी सुंदर प्रकारे आपले स्टॉल आयोजित केले। आज दिनांक 16 मार्च 2024ला उच्च प्राथमिक शाळा चांपा येथे बाल आनंद मेळाव्याचे आयोजन करण्यात आलेले आहे। या बाल आनंद मेळाव्यामध्ये या शाळेतील जवळपास 24-25 विद्यार्थ्यांनी वेगवेगळ्या पदार्थाचे स्टॉल लावलेले आहेत। आणि त्याद्वारे त्यांना पैसे कसे कमवायचे, साक्षरता मोहीम आपण शाळेमध्ये राबवतच आहोत। त्यामुळे पैसे कमवायचे कसे आणि त्याचा विनियोग कसा करायचा, त्यातून आपण आनंद कसा घ्यायचा या उद्देशाने आम्ही या आपल्या शाळेमध्ये बाल आनंदाच्या मेळाव्याचे आयोजन केलेले आहे। या आमच्या कार्यक्रमाला गावातील आमच्या शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष माननीय गुप्ता मॅडम तसेच
गावातील प्रतिष्ठित नागरिक, माजी सरपंच आणि गावातील सरपंच पवार मॅडम ह्यासुद्धा मेळाव्याला उपस्थित होत्या. गीता मॅडम यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्घाटन करण्यात आले. त्याचप्रमाणे शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य मितारामजी भोसले साहेब हे सुद्धा कार्यक्रमाला उपस्थित होते. गावातील नागरिक आणि विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाला उत्कृष्ट असा प्रतिसाद दिलेला आहे. आपल्याला दिसतच आहे बालमेळावा आपल्या इथं भव्य आणि दिव्य स्वरूपात तयार केलेला आहे. त्या अगोदरच आपण युवा आपला मतदान जागृतीची रॅलीसुद्धा काढण्यात आलेली आहे. ती सुद्धा भव्य झालेली आहे. त्या आपल्यासमोर आता आपण प्रत्येक स्टॉलचे पाहणी करणार आहोत. सोबतच बेटा हे काय म्हटलं, हे कोणता चिवडा आहे? कच्चा चिवडा. आणि हे पोहा. हे काय आहे? हे साबुदाणे फराळाचे आहे का? अच्छा अच्छा. चाय बी आहे का? हे पापड याला का म्हणते? कोणते पापड आहे? अच्छा अच्छा. फिंगर आहे. काय इथं? इडली 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 आहे का? इथं काय? बोल बोल इथं दाखव. हे केला का म्हणते? डोसा. हे इथं स्टॉलवर काय आहे? हे दही. हे याच्यावर घेऊन घ्यायचं. लिंबू पाणी. हे काय? निंबू पाणी. उडून लावायचं ना. आमच्याकडे काय इथं? पोहा. दाखव पोहा. हां हां. अच्छा. तुझं नाव काय? हा? तुझं नाव ना काय? रस्ता. हे काय होय? याला काय म्हणते? हा जुळ्याचा आवाज पण आवाज. राजगिरा लागतो. शाळेचं नाव पण आणि मतदान जागृती रॅली काढण्याचा एक उद्देश होता की अच्छा. संविधानाने आपल्याला जे मतदानाचा अधिकार दिलेला आहे, हो हो. तर प्रत्येक नागरिकाने आपला जो मतदानाचा जो अधिकार आहे तो 100% त्यांनी गाजवला पाहिजे. त्या दिवशी त्यांनी प्रत्येकाने सहभागी होऊन प्रत्यक्ष एका चांगल्या उमेदवाराला त्यांनी मतदान केलंच पाहिजे. म्हणजे कोणत्याही आमिषाला बळी न पडता त्या चांगल्या उमेदवाराला विचार करून आपण मतदान योग्य असं व्यक्तीला दिलं पाहिजे. याकरता आम्ही मतदान जनजागृती रॅलीसुद्धा आम्ही काढलेली आहे. त्याप्रकारे अशा प्रकारे आम्ही दोन्ही कार्यक्रम बाल आनंद मेळावा आणि मतदान जागृती कार्यक्रम हे दोन्ही आज आम्ही आमच्या जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा चांगला येथे आयोजित केले. पास्ता. काय आहे मॅडम? हा? थोडं सांग. पास्ता. हे काय आहे?
मॅगी मॅगी कोणी बनवलं? नाव काय तुझं जेवायला? काय हे काय बेटा बाबू सांग कोणी कोणी बनवलं? नाव सांगा बेटा सांगा काय काय? अच्छा साबुदाण्याचे वडे उपवासा करता. आज शनिवार शनिवार आहे. कायचे रस्ता आहे बेटा? बोरण आहे का? काय तुझे नाव काय? अच्छा हे काय कोणी बनवलं हे? कोणी बनवला का? अच्छा छान बनवलं. मॅडम तुम्ही इथलं ज्या पहा हॉटेल आहे ना हॉटेल आहे. कांदे भाजी होईल का? नाव काय? नाही तर काहीच नाही टेस्टी. काय पिंगर? करून दिलं ना चॉकलेट कढी फिंगर कुरकुरे हे काय त्याला का म्हणते? पाणी पाणी होय का? पिण्याचे पाणी होय. हलके फुलके अंडी हां केळी अच्छा आणि शनिवार या दिवशी वगैरे बिस्किट वगैरे असे जे पूरक आहार आहे अच्छा अच्छा ते आम्ही दर आठवड्याला हो हो विद्यार्थ्यांना देत असतो. आणि आमच्या इथे जे शासनाच्या परिपत्रकानुसार हो कधी तूर डाळ वरण, कधी मूग डाळ वरण, कधी वाटाणा भात, वाटाणा उसळ असे वेगवेगळे पदार्थ आमचे वारानुसार आमचे होत असतात शिजत असतात. आणि सर्व विद्यार्थी शालेय आहार योजनेचा लाभ घेतात. ही आपली अंगणवाडी आहे. या अंगणवाडीमध्ये वयोगट 3 ते 5 विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. आणि नंतर नमस्कार अच्छा तुम्ही अंगणवाडीची कोण सेविका आहे का? अच्छा मुलं कुठे गेले? बाहेर आहे का? आनंद मेळाव्याचा लाभ घेत आहे. आज कार्यक्रम कोणता होता इथे? कोणता आनंद आहे? कसा काय? अच्छा हां हां अच्छा हो मुलांना जेवणाची सोय नाही आहे का इथं? हां कुठे आहे? बनवली आहे का? चला बरं दाखवू. थोड्या वेळात देते त्यांना दाखवते कुठून बनवलं दादा.
बघा काय बनवलं मॅडम तुम्ही? खिचडी बनवली का? ठीक आहे, छान आहे. एवढं तुमच्या कुठून आहे? कोई मुश्किल जीवन में आ जाए तो ऐसे में हमें कुछ भी समझना कोई मुश्किल जीवन में आ जाए तो ऐसे में हमें कुछ भी समझना है तो